आणि हा फॉर्म भरत असताना सर्वसामान्य जनता डोळ्यासमोर ठेवूनच आपण या रिंगणात उतरलेलो आहे। त्यांना न्याय द्यायचा आहे, त्यांचा विकास करायचा आहे, जनतेला ज्या ज्या समस्या आहेत ते योग्य प्रकारे आपल्याला सोडवायचे आहेत, म्हणूनच आम्ही या रिंगणात आहे। राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्याला लोकांचा विचार करायचा आहे। बऱ्याच वर्षाच्या एकाएकी समस्या अशा आहेत त्या आपल्याला सोडवायच्या आहेत। लोकांना न्याय देण्यासाठी सर्वसामान्य जनतेत राहून त्यांच्या बांधावर जाऊन, त्यांच्या शेतावर जाऊन, त्यांच्या घरामधल्या समस्या असू द्यात, आरोग्याच्या समस्या असू द्यात, शिक्षणाच्या समस्या असू द्यात, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी फक्त आपण राजकारणात आहे। आणि समस्या आहे तिथं दीपक शेट्टी निश्चित त्या समस्यावर काम करण्यासाठी आपण या राजकारणात आहे। निश्चितच मी शिलेदार आहे आणि जनतेचा सुद्धा मी शिलेदार आहे। जनता ही जनार्दन आहे, जनता ही स्वाभिमानी आहे, ती प्रामाणिक माणसाला पुढे राजकारणात नेणार। राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघ हा हाय व्होल्टेज समजला जातो। या हाय व्होल्टेज मतदारसंघामध्ये आता बघायला गेलं तर जवळपास जिल्हा परिषदसाठी आणि पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत। एकनाथ शिंदे गट म्हणजे शिवसेना गट आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे शिलेदार समजणारे राधानगरीतले जिल्हा परिषदसाठी दीपक शेट्टी यांनी फॉर्म भरलेले आहे। आपल्या समवेत दीपक शेट्टी साहेब आहेत। साहेब, आज फॉर्म भरला आहे, काय भावना आहेत? अत्यंत चांगल्या भावना आहेत। आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने आज फॉर्म भरलेला आहे आणि हा फॉर्म भरत असताना सर्वसामान्य जनता डोळ्यासमोर ठेवूनच आपण या रिंगणात उतरलेलो आहे। त्यांना न्याय द्यायचा आहे, त्यांचा विकास करायचा आहे, जनतेला ज्या ज्या समस्या आहेत ते योग्य प्रकारे आपल्याला सोडवायचे आहेत, म्हणूनच आम्ही या रिंगणात आहे। पालकमंत्र्यांचे तुम्ही शिलेदार आहातच, पण तुमचं काम हे खरोखर वेगळ्या लेवलवर चाललंय आणि विकासाच्या मार्गावर चाललंय। लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? खरोखर लोकांचा चांगला प्रतिसाद आहे। लोकांना काम पाहिजे, विकास पाहिजे आणि त्यातनं आपल्या मूळ समस्या आहेत ते त्यांना सोडवायचे आहेत। राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्याला लोकांचा विचार करायचा आहे। बऱ्याच वर्षाच्या एकाएकी समस्या अशा आहेत त्या आपल्याला सोडवायच्या आहेत। त्या बाबतीत बोलायला गेलं तर वाकीवलचा रस्त्याची समस्या सोडवायची आहे, कामतेवाडी धरणाची समस्या आपल्याला भविष्यात सोडवायची आहे। आज बनावडी धरण आपल्याला पूर्ण होतं आहे, आपल्याला तिकडल्या बाजूला धामणी धरण आहे, धामणीचं पाणी धारवर आणून खालच्या वरच्या वाड्या वस्त्यांना द्यायचं आहे। अशा शाश्वत विकासाकडे वळायचं आहे आणि हे फक्त पालकमंत्री आपल्या ताकदीवर आपल्या असणाऱ्या भविष्यातल्या पालकमंत्री आहेत आणि युती सरकारचे ते मुख्य घटक आहेत। त्यामुळे त्यांच्या माध्यमातून सर्व प्रश्न अगदी तळमळीनं त्यांच्या पाठीमागे लागून त्यांच्याकडे सोडवून घ्यायचे आणि ह्या जनतेला न्याय द्यायचा आहे। सकाळपासूनच तुमच्यासोबत तरुण असतील, ज्येष्ठ असतील, महिला असतील, युवांना जे व्यंग आहेत हे सुद्धा तुमच्यासोबत होते, काय कारण आहे? मी असा माणूस आहे की मी सर्वांना आवडणारा माणूस आहे। राधानगरीतले ज्येष्ठ लोक माझ्यासोबत आलीत, व्यापारी लोक आलीत, तरुण मुलं आलीत, महिला आल्या। मी कुणालाही काही बोलवलं नाही, कुठली गाडी पाठवायला नाही, फक्त एक रात्री फोन केला आणि आज चांगल्या संख्येनं लोक आलीत। कुठलंही शक्ती प्रदर्शन करायचं नाही आपण ठरवलेलं आहे। लोकांना त्रास देईल असं कुठलीही गोष्ट या निवडणुकीत करायची नाही। फक्त लोकांना एक चांगला मुद्दा घेऊन आणि लोकांना न्याय देण्यासाठी सर्वसामान्य जनतेत राहून त्यांच्या बांधावर जाऊन, त्यांच्या शेतावर जाऊन, त्यांच्या घरामधल्या समस्या असू द्यात, आरोग्याच्या समस्या असू द्यात, शिक्षणाच्या समस्या असू द्यात, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी फक्त आपण राजकारणात आहे। आणि समस्या आहे तिथं दीपक शेट्टी निश्चित त्या समस्यावर काम करण्यासाठी आपण या राजकारणात आहे आणि लोकांना निश्चितच यातनं न्याय मिळणार आहे। महायुती जरी झाली नसली तरीसुद्धा शिलेदार, मगाशीच आम्ही एक बाईट घेतली, त्यावेळेला आमचा शिलेदार आणि भगवा या 7 तारखेलाच फडकेल अशी तुमच्या कार्यकर्त्यांनी आशा व्यक्त केली। निश्चितच मी शिलेदार आहे आणि जनतेचा सुद्धा मी शिलेदार आहे। जनता ही जनार्दन आहे, जनता ही स्वाभिमानी आहे, ती प्रामाणिक माणसाला पुढे राजकारणात नेणार। मी एक चांगल्या पद्धतीचं राजकारण करणारा माणूस आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने घटनेत ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या घटनेचा अभ्यास केलेला माणूस आहे। लोकांना शाश्वत विकास, त्यांच्या मूळ प्रगतीकडे लक्ष देऊन शेती ह्या मूळ विषयावर आपल्याला मोठ्या प्रमाणात काम करायचं आहे, जेणेकरून त्यांच्या उत्पन्नात वाढवून त्यांच्यात आर्थिक सक्षमता येईल। हा मुख्य माझा जिल्हा परिषद लढवण्याचा हेतू आहे। दुसरा आपल्याला शिक्षणाच्या सुविधा आहेत जिल्हा परिषदेच्या, त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि आरोग्याच्या मुख्य समस्या आहेत आज आरोग्यमंत्री आहेत त्या सोडवण्यात। आज राधानगरीच्या आरोग्य केंद्रातसुद्धा आपण डायलिसिस सेंटर असू दे, सोनोग्राफी असू दे, त्याचप्रमाणे दाताचे डॉक्टर असू दे चालू झाले आहेत। आज तिथंसुद्धा आपण मोठं 100 बेडचं हॉस्पिटल प्रस्ताव करतो आहे। आपण आडोलीच्या दवाखान्यातसुद्धा सगळे डॉक्टर वगैरे उपलब्ध करून तिथलासुद्धा समस्या सोडवल्या आहेत, त्यालासुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आपण प्रस्ताव तयार करतो आहे। अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या समस्या पर्यटनावर काम करायचं आहे, जेणेकरून न्याहारी निवास योजना असू दे, वेगवेगळ्या योजना असू द्यात, त्या देऊन लोकांना शाश्वत विकासाकडे नेऊन त्यांना आर्थिक सक्षम करायचं आहे, जेणेकरून तो दारिद्र्यात न जगता त्याच्या स्वतःच्या उत्पन्नावर पुढे जाईल। हे आपलं मुख्य भविष्यातलं काम आहे। हे होते राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातील दीपक शेट्टी, ज्यांनी
शिवसेना एकनाथ शिंदे गटातून फॉर्म भरलेला आहे. जसं पालकमंत्र्यांचं जनसामान्यांपर्यंतचं नेटवर्क आहे, त्यांचं व्हिजन जे आहे त्याच व्हिजनचा मी आधार घेऊन या जनसामान्यांपर्यंत जातो आहे. लोकांच्या समस्या जाणून घेतो आहे, आरोग्याच्या असतील, आणखी शैक्षणिक असू देत, या मी बघतो आहे. तर या येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये मला जनतेनं निवडून द्यावं अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.